तू रे माझं मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राजशिर्क्यांपासून. तर आता इथे अविनाश म्हणतो उचला उचला जिलेबी उचला असं म्हणतो तो अर्णवला. बाकी सगळे बघत असतात. तर आता इथे अर्णव जिलेबी ठेवतो आपल्या तोंडामध्ये. तर ईश्वरी बघत असते त्याला. का आता मी तोडू असं म्हणतो तो. अविनाश हिच्याकडे बघ ना असं म्हणतो तो. तर आकाशला खूप हसायला येत असतं. तर आता इथे आजी पण खूप हसतात. तर आता वल्लरी आणि अंजलीला काय आवडत नसतं. हे घे असं म्हणतो आता अर्णव. तर ये जवळ असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी खूप लाजत असते. ह्या दोघांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी किती नीट चालल्यात, सगळे किती एक्सायटेड आहे असं म्हणते ती. आणि आमच्या वेळेस कुणालाच एवढा आनंद झाल्यासारखं वाटलं नाही असं म्हणते नम्रता. किती कुचकी असते बघा प्रेक्षक. नम्रता किती जळतीये ती ईश्वरीवरती. स्वतः पळून येऊन लग्न केलंय तिला कसं काय सेम रिस्पेक्ट देतील लोक. तर आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं ती दोन माणसं आलेली असतात आणि अविनाशने त्यांना पाणी दिलेलं असतं. तर आता हे ईश्वरीला आठवत असतं. तर आता ती बघते अर्णवकडे. तर आता ती एकदम दचकते. तर आता ईश्वरी पळून जाते बाहेर. मी सिंदूर असं म्हणतो आता इथे अर्णव. तर ईश्वरी पळत आलेली असते बाहेर. तर आता अर्णव म्हणतो वॉट काय झालं असं अचानक निघून का आलीस असं म्हणतो अर्णव. अहो ती दोन माणसं आली होती ना त्या ऍक्सिडेंट मधले आय विटनेस आहेत असं म्हणते आता इथे ईश्वरी. वॉट असं म्हणतो अर्णव. हो सर इथे आले होते ते असं म्हणते ती. एक मिनिट म्हणजे पोलिसांनी जे दोन आय विटनेस गायब होते ते सांगितले होते ते हे असं म्हणतो अर्णव. त्यांच्याबद्दल बोलतेस का तू असं म्हणतो तो. हो असं म्हणते ईश्वरी. आई शुअर असं म्हणतो तो. मला अशीच शंका येते तुम्ही जा ना असं म्हणते ती. तर आता ईश्वरीने अर्णव बाहेर जातात. तर वल्लरीला डाऊट आलेला असतो. तर अर्णव आणि ईश्वरी बाहेर आलेले असतात. कुठे गेले असं म्हणते ईश्वरी. आवी असं म्हणते आजी. असे काय निघून गेले ते काय माहित असं म्हणतो अविनाश. बहुतेक लाजली असावी असं म्हणतो अविनाश. तर आता आकाश हसत असतो. मात्र नम्रताला काय आवडत नसतं. खूप कुचकी दाखवले नम्रताला खरंच. तर आता वल्लरी पण बाहेर जाते. सगळ्यांसमोर जिलबी तोडायला लाज वाटली असेल त्यांना असं म्हणतो अविनाश आणि हसत असतो. तर आता ईश्वरी म्हणते सर त्यांना विचारूया असं म्हणते ती. तर आता अर्णव आणि ईश्वरी जातात त्यांना विचारायला. तर आता वल्लरी पण त्याच्या मागून जाते. भैया असं म्हणते ईश्वरी. भैया इथे तुमच्यासोबत दोन माणसं होती. तर आता ती विचारत असते आणि ऑडिओ बंद आहे आणि वल्लरी सगळं बघते लांब थांबून. तर आता वल्लरी येऊन बघते दुसरीकडे. तर आता तिला दिसतं की राकेश असतो त्या दोन माणसांसोबत. तर आता राकेश म्हणतो एवढे पैसे दिले तुम्हाला ते पुरत नाहीत का रे असं म्हणत असतो राकेश. तुमच्यामुळे किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आले असतो मी कळते का तुम्हाला असं म्हणतो तो. होय साहेब असं म्हणतो तो माणूस. तर आता वल्लरी बघते त्या दोघांना. तर आता इथे परत पैसे काढतो बाहेर राकेश आणि तो अजून जास्त पैसे दिलेले असतो त्यांना. हे काय असं म्हणते वल्लरी. हा ह्या माणसाला पैसे का देतोय शोधून काढायलाच हवं असं म्हणते वल्लरी. तर ती माणसं निघून जातात तिथून. तर राकेश मात्र तिथे थांबलेला असतो. तर आता इथे वल्लरी निघून जाते तिथून. तर अर्णव आणि ईश्वरी त्या माणसासोबत बोलत असतात. बाहेर गेलेत असं म्हणते ईश्वरी. तर आता ते निघतात तिथून. आता अर्णव आणि ईश्वरी आणि बाहेर यायला निघतात. तर तेवढ्यातच इथे राकेश असतो. तर आता इथे अर्णव बघतो राकेशला आणि ईश्वरी पण. तर आता इथे राकेश ड्रामा करतो आणि फोन काढलेला बाहेर नाटक करतो तो. तर आता तो बोलत बोलत येतो बाहेर. तर आता अर्णव आणि ईश्वरी तिथे येतात. तर आता ती बोलायला येते राकेशशी. बाहेर कुठे गेला होता तसं म्हणते आता ईश्वरी. तर आता राकेश म्हणते बाहेर अहो ईश्वरी मॅडम पूजा होती ना आतमध्ये त्यामुळे गोंधळ सगळा म्हणून महत्वाचा कॉल होता म्हणून बाहेर आलो होतो बोलायला. आलोच म्हणून निघून जात होतो तिथून. तर आता अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघतात. सर असं म्हणते ती. काय बघतेस तू असं म्हणतो तो. हे बघ मला असं वाटतंय तू जरा ओव्हर रिॲक्ट करतेस. जरा टेन्शन नको घेऊस असं म्हणतो अर्णव. काय असेल तर आपण बघू असं म्हणतो तो. आतमध्ये सगळे वाट बघत असतील कमॉन असं म्हणतो अर्णव. चल असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी बघत असते पाठीमागे वळून. तर आता तिला दिसतं. तर आता तिथेच गमछा पडलेला असतो. तर आता रात्रीची वेळ दाखवली आहे. तर ईश्वरी आपल्या खोलीमध्ये असते. तर तो गमछा ती घेऊन आलेली असते आणि तो आपल्या हातामध्ये असतो तिच्या. आणि ती खूप जास्त विचार करत असते. तर आता तिला आठवतं कसं ते दोन माणसं आलेली असतात आणि पाणी घेऊन गेलेले असतात. ह्याला अचानक सरांनी बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये कसं घेतलं असं म्हणते ईश्वरी. आम्ही घेतलेल्या सगळ्या परीक्षांमध्ये तो पास झाला असला तरी एवढा मोठा निर्णय असं म्हणते ईश्वरी. तर आता आकाश आलेला असतो. तर आता इथे ईश्वरी म्हणते काय थोडं बोलायचं होतं तुझ्याशी असं म्हणतो आकाश. तू बिझी नसशील तर असं म्हणतो तो. भाऊजी असं म्हणते ईश्वरी. अहो आज एवढी फॉर्मॅलिटी का करताय असं म्हणते ईश्वरी. बसा ना असं म्हणते ती. तर आता आकाश म्हणतो हो. तर आता आकाश संकोचित असतो. तर बोला असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे आकाश म्हणतो आम्ही जे काय केलंय त्यामुळे तुला आणि दादाला काय लेवलचा त्रास झालाय ते कळतंय मला असं म्हणतो आकाश. आय एम रिअली सॉरी असं म्हणतो आकाश. त्यामुळे तू किती अपसेट आहेस तेही कळतंय मला असं म्हणतो आकाश. आणि ह्या सगळ्यात तुझी काय चूक आहे असं अजिबात नाही असं म्हणतो तो. सो आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणतो आकाश. भाऊजी अहो सॉरी नका म्हणू प्लीज असं म्हणते आता ईश्वरी. नाही ईश्वरी असं म्हणतो आकाश. एक रिक्वेस्ट आहे तुला असं म्हणतो तो. प्लीज आम्हाला समजून घे असं म्हणतो तो. आम्हाला तुझ्या सपोर्टची खूप गरज आहे असं म्हणतो आकाश. आणि स्पेशली नम्रताला असं म्हणतो तो. तर ईश्वरी म्हणते भाऊजी तुम्ही सांगितलं नसतं ना तरी मला माहिती आहे असं म्हणते ती. कारण ती तुमची बायको होण्याआधी माझी बहीण आहे असं म्हणते ती. त्यामुळे ती अपसेट असली तरी माझ्या वागण्याची तिला कसली तकलीफ नाही होणार असं म्हणते ईश्वरी. थँक्यू असं म्हणतो आता आकाश. थँक्यू काय म्हणताय असं म्हणते ईश्वरी. जगा वेगळं काय करत नाहीये मी. आपल्या माणसांना आपल्या माणसाला समजून घ्यायचं असतं ना असं म्हणते ईश्वरी. या घरातली माणसं हे घर हे सगळंच नवीन आहे त्यासाठी माहितीये मला असं म्हणते ईश्वरी. पण नका काळजी करू मी कायम तिच्यासोबत आहे.
आणि भाऊजी ह्या घरामध्ये तिला परक वाटणार नाही ह्याची काळजी घेणं आता यापुढे माझं काम असं म्हणते ईश्वरी. थँक्यू असं म्हणतो आकाश. थँक्यू सो मच. यू आर अ ग्रेट सपोर्ट. तर आता तो मिठी मारतो ईश्वरीला. तर आता तेवढ्यातच अर्णव येतो. मी नंतर येतो असं म्हणतो तो. तर आता इथे आकाश म्हणतोय काय वॉट असं म्हणतो अर्णव. काहीतरी ग्रेट डील झाल्यासारखं दिसते मला असं म्हणतो अर्णव. डील असं म्हणतो आकाश. हा डील तर झाली आहे नाही का असं म्हणतो आकाश. हो असं म्हणते ईश्वरी. गुड असं म्हणतो अर्णव. बाय द वे तू इथे काय करतोस असं म्हणतो अर्णव. जा न्यूली वेड कपल गो असं म्हणतो तो. जातो असं म्हणतो आकाश. जातो असं म्हणतो तो आणि आता गुड असं म्हणतो अर्णव. तर आता आकाश निघून जातो. जेलेस होऊ नकोस असं म्हणतो तो. वॉट असं म्हणतो तो. तर आता इथे जातो आकाश तिथून. तर आता इथे ईश्वरीने अर्णव असतात. लकी आहे म्हणजे नभूताई असं म्हणते आता ईश्वरी. काय बोललीस तू असं म्हणतो अर्णव. नाही नाही असं म्हणते ईश्वरी. काय तरी बोललीस तू असं म्हणतो अर्णव. तुम्ही नाही ऐकलं तरी चालेल असं म्हणते ईश्वरी. ऐकवायचंच होतं तर मग जोरात बोलायचं होतं ना. डेसिबल लेवल वाढव तुझा असं म्हणतो तो. हो का असं म्हणते ईश्वरी. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं काय काय माणसं किती नशीबवान असतात नाही प्रेमाच्या बाबतीत असं म्हणते ईश्वरी. तुला जे म्हणायचं होतं ना ते मला कळलं नाही असं म्हणतो अर्णव. तेच तर असं म्हणते ईश्वरी. कसं आहे ना प्रेम करणं हे मुश्किल नसतं पण प्रेम व्यक्त करणं हे खूप मुश्किल असतं. म्हणजे काही गोष्टी काही जणांना कळतात काही जणांना नाही कळत असं म्हणते ती. एक मिनिट इतकं कॉम्प्लिकेट का कळतेस तू. क्लिअर बोल ना. मला प्रेमाच्या बाबतीत एवढंच कळतं ट्रू लव्ह इज ट्रू लव्ह असं म्हणतो अर्णव. आणि सेल्फलेस लव्ह इज सेल्फलेस लव्ह विथ नो कंडिशन असं म्हणतो तो. एक मिनिट असं प्रेमाच्या बाबतीत इंग्लिश शब्द वापरून तुम्ही माझी बोलती नाही बंद करू शकत असं म्हणते आता ईश्वरी. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे न समजण्यासाठी लहान नाहीये मी असं म्हणते ती. लहान नाहीस ना कळते ना तुला असं म्हणतो अर्णव. तुझ्या वागण्यात दिसत नाही ते मग अशी का वागतेस असं म्हणतो अर्णव. माझं वागणं असं म्हणते ईश्वरी. काय डोळे फुटले त्यांचे बहुतेक असं म्हणते आता ईश्वरी. काय काय वागते मी असं म्हणते ईश्वरी. काय बोललीस तू असं म्हणतो अर्णव. काय वागते ते सांगा दे असं म्हणते ईश्वरी. सांगा ना काय वागते मी काय वागते मी सांगा मला असं म्हणते ती. मी काय बोलायची गरजच नाही जे का बोलतोय ना ते दिसतंय असं म्हणतो तो. कसलं वागणं काय असं म्हणते ती. मला काय कळत नाहीये. नीट समजावून सांगा असं म्हणते ती. तुला नीट समजावून कोणी सांगू शकतं का असं म्हणतो तो. तुला कळणार नाही असं म्हणतो तो. हो असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव निघून जातो तिथून. मला कळणार नाही म्हणे असं म्हणते ती. तर आता इथे राकेशला दाखवले. तर आता राकेश फोन घेऊन आलेला असतो. तर वल्लरी पाठीमागून येते त्याच्या. तर आता वल्लरी त्याला पाठीमागून खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते काय. तर आता इथे तुम्ही असं म्हणतो आता इथे राकेश. काय हो दचकायला काय झालं असं म्हणते आता वल्लरी. काय नाही हो म्हटलं असं कोण आलं अचानक म्हणून दचकलो बाकी काही नाही असं म्हणतो तो. आजकाल बऱ्याच गोष्टी अशा अचानकच घडतायत नाही का असं म्हणते वल्लरी. म्हणजे असं का म्हणताय तुम्ही असं म्हणतो राकेश. अहो काय हो जावय बापू अशा प्रकारचे संवाद आपले आधी सुद्धा झालेत आठवत नाहीये का काही असं म्हणते वल्लरी. नाही असं म्हणतो राकेश. ठेव आठवत असतं तर सगळं सोपं झालं असतं नाही का असं म्हणतो राकेश. पण तुम्ही असं का विचारताय. बरं स्पष्टच विचारते. अंगणात तुम्हाला 2 माणसांबरोबर बोलताना बघितलं. खरं तर तुम्ही हुज्जतच घालत होता असंच वाटत होतं मला असं म्हणते ती. आणि तुम्ही त्यांना पैसे का दिलेत कशासाठी असं म्हणते आता इथे वल्लरी. आम्ही इथे पूजा चालू आहे आणि हे दोघे अंगणात चक्क दारू पित होते हो असं म्हणतो राकेश. मी जाऊन ओरडले त्याला पैसे दिले आणि म्हटलं बाहेर जाऊन करा जे काय ते इथे काय नको असं म्हणतो राकेश. हो का असं म्हणते वल्लरी. पण मग ते दोघं तर आलोच मामी मला जरा ऑफिस एक महत्वाचा कॉल करायचा आहे आलोच असं म्हणून राकेश निघून जातो तिथून. तर आता इथे वल्लरीला मात्र काहीतरी शंका आलेली असते. खोटं बोलतोय हा नक्कीच काहीतरी लपवतोय असं म्हणते आता इथे वल्लरी. नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी घडतंय असं म्हणते ती. पण ते काय ते शोधून काढायलाच हवं असं म्हणते वल्लरी. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता सगळेजण जमा झालेले असतात हॉलमध्ये. तर आता आजी म्हणतात पूजाने सगळ्या विधी छान पार पडले नाही का. म्हणजे काय असं म्हणतो अविनाश. काय आकाश आणि नम्रताचं लग्न एन्जॉय करू शकलो नाही आपण पण आजचं सगळे विधी सगळ्यांनी एन्जॉय केलेले आहेत असं म्हणतो अविनाश एक सोडून. तर माकात म्हणतो मला असं वाटतं की आता लवकरात लवकर कुलदेवताच्या दर्शनाला गेलंच पाहिजे असं म्हणतो तो. हे तुम्ही उत्तम सुचवलं असं म्हणतो आता इथे अविनाश. कुलदेवतेला तर चिंटू आणि ईश्वरी सुद्धा गेले नव्हते लग्नानंतर असं म्हणते आजी. असं म्हणते वल्लरी. त्यानंतर एवढा गोंधळ झाला की देवदर्शनाचं कोणाला सुचलत नाही असं म्हणते वल्लरी. वल्लरी आता विषय भलतीकडे नेऊ नकोस असं म्हणते आजी. नम्रता बस इथे असं म्हणते आजी. तर नम्रता बसते आकाशा बाजूला. बरं का आकाश कुलदेवतेचं दर्शन झाल्याशिवाय दोघांनी एकत्र राहायचं नाही असं म्हणते आजी. वॉट असं म्हणतो आकाश. हो रीतच आहे ही असं म्हणते आजी. आणि ही लग्नानंतर ह्या सगळ्या रीती पद्धती पळाव्याच लागतात असं म्हणतो आता अविनाश. तर आकाश म्हणतो अगं मग आम्ही उद्याच देवदर्शनाला जातो नाही का उद्याच जातो असं म्हणतो आकाश. नाही नाही असं म्हणते वल्लरी. आकाश ऊन बघितलंस ना केवढ्या बाहेर असं म्हणते वल्लरी. अजिबात नाही असं म्हणते वल्लरी. आणि हो लग्न एवढ्या घाई झालंय देवदर्शन वगैरे सगळं जरा व्यवस्थितच होऊ दे कळलं असं म्हणते वल्लरी. मी एक काम करते एखाद्या चांगल्या मुहूर्त बघते चांगला दिवस असेल तेव्हाच तुम्ही देवदर्शनाला जा पण मी सांगितल्याशिवाय देवदर्शनाला जायचं नाही कळलं असं म्हणते वल्लरी. तर आता खूप राग आलेला असतो बाकी सगळ्यांना आणि आता आकाश तर नाराज झालेला असतो. बरं बाई असं म्हणते आजी. हो दे तुझ्या मनासारखं सासू झालीस ना तर तूही तुझा मान राखला पाहिजे तसं म्हणतात आजी. आणि हो आईने काय सांगितलं लक्षात आहे ना असं म्हणते वल्लरी. कुलदेवतेचं दर्शन होईपर्यंत तुम्ही एकत्र राहायचं नाही असं म्हणते वल्लरी.
हो असं म्हणते नम्रता. लग्न माझ्या मर्जी विरुद्ध झालं असेल, किमान ह्या गोष्टीमध्ये माझी मर्जी राखा असं म्हणते वल्लरी. संयम संयम म्हणजे काय कळेल तुला? तुझ्या इंग्रजीमध्ये सांगायचं तर पेशन्स असं म्हणतो तो. हो पेशन्स. तर आता पेशन्स ठेव असं म्हणतो आता अर्णव. तेव्हा आता आजपासून काही दिवस ईश्वरी आणि नम्रता एका खोलीत आणि चिंटू आणि आकाश एका खोलीत असं म्हणतात आजी. असं राहायचं असं म्हणतात त्या. आजी असं म्हणतात इथे अर्णव. तर सगळे हसतात. पेशन्स असं म्हणतात इथे आकाश. अर्णवला शटाप असं म्हणतो तो. चला असं म्हणते वल्लरी. आईने सांगितले तसं जा झोपायला आपल्या खोल्यामध्ये असं म्हणते वल्लरी. चल वरती असं म्हणतो आता अर्णव. तर घेऊन जातो तो आकाशला. तर आता इथे अर्णव आपल्या खोलीमध्ये असतो तर ईश्वरी पण तिथे असते. सिंदूर काय तिथे जाणं गरजेचं आहे का? थांब ना इथे आपल्याच बेडरूम मध्ये झोप. तिथे कशाला जातेस तू असं म्हणतो तो. मामी का बोलल्या ते ऐकलत ना असं म्हणते ईश्वरी. माझा चार्जर कुठे गेलाय असं म्हणते ईश्वरी. इथे असं म्हणतो आता इथे अर्णव. घेऊन का बसला इथे असं म्हणते ईश्वरी. चार्जर झाला गोळ्या घेतल्या मी सिंदूर काम कर सगळ्या गोष्टी घेऊन जा इथून असं म्हणतो तो. सर मला माझ्या गोष्टी कळतात असं म्हणते ती. मलाही माझ्या गोष्टी कळतात असं म्हणतो अर्णव. आणि मलाही माझ्या वस्तू पाहिजे असतात असं म्हणतो तो. असं म्हणते ईश्वरी. मला असं वाटतं तू नको तिथे जाऊस इथेच राहतो असं म्हणतो तो. आय नो पण आकाशला बेडरूम मध्ये तू जाऊन झोपणार आमच्या बेडरूमची सवय ना असं म्हणतो आता अर्णव. तुला झोप नाही लागणार तिथे असं म्हणतो तो. म्हणून बरं एक काम कर तू आणि नम्रता आपल्या बेडरूम मध्ये झोपा. मी आणि आकाश विल मॅनेज असं म्हणतो तो. सर काही गरज नाही असं म्हणते ईश्वरी. मला झोप लागेल. मला कुठेही झोप लागते. हा नंबूताई आहे ना काय प्रॉब्लेम नाही आहे झोपेन मी असं म्हणते ती. मी तुला सोडायला येतोय असं म्हणतो तो. इंदोरना चाललंय ती ह्या रूम मधून खालच्या रूम मध्ये जाते असं म्हणतो आकाश. आय नो जस्ट ट्राईंग टू हेल्प ओके असं म्हणतो अर्णव. काय पाण्याचं जग दे इथे असं म्हणतो आकाश. ह्या रूम मधून खालच्या रूम मध्ये जायला तुला जग पाहिजे असं म्हणून ओरडतो तो ईश्वरीला. त्या रूम मध्ये आहे ना असं म्हणतो तो. एक्झॅक्टली असं म्हणतो अर्णव. काय ना दोघी जणी खूप दिवसांनी एकत्र झोपणार बोलून बोलून पाणी लागणार त्यांना. मग रूम मधलं पाणी संपलं तर काय करणार? लागणारच ना पाणी म्हणून घेऊन जाते पाणी असं म्हणतो आता अर्णव. तर आता ईश्वरी घेऊन जात असते तर थांब ग असं म्हणतो आकाश. मी काय बोलतोय तू काय बोलतोयस असं म्हणतो आकाश. काय चाललंय मध्ये इथे असं म्हणतो तो. तुला काय झालं? व्हॉट हॅपेंड असं म्हणतो आता इथे अर्णव. मला ना राग आलाय राग असं म्हणतो आकाश. आजी आणि मॉम किती ओल्ड स्कूल आहेत त्या. आता लग्न झालंय माझं आणि काय शिक्षा दिली असं असतं का कुठे असं म्हणतो आकाश. भाऊजी असं असतं असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे असं म्हणतो अर्णव. मला कशाची शिक्षा दिली ते कळत नाही असं म्हणतो अर्णव. तुला शिक्षा असं म्हणतो आकाश. तुला शिक्षा? माझं लग्न आता झालंय. तुझं काय तुझं केव्हाच झालंय? एक मिनिट असं म्हणते आता इथे ईश्वरी. फोन आलाय. तर आता ती फोन घेते. तर आता ती म्हणते हॅलो हा ताई बोल. हो येते असं म्हणते आता ईश्वरी. घ्या द्या माझं सामान मी जाऊ दे असं म्हणते ती. ताई वाट बघते असं म्हणते तिने जाते तिथून. हळूच हा. बाय सर गुड नाईट असं म्हणते ईश्वरी. बाय मी सिंदूर हळूच असं म्हणतो तो. प्लीज बाय बाय असं म्हणतो आकाश. गेली असं म्हणतो आकाश. जा सोडायला असं म्हणतो आकाश. तर आता आतमध्ये येतो अर्णव. माझं लग्न झालंय माझा कोण विचार करणार असं म्हणतो आकाश. तर आता ईश्वरी आलेली असते नम्रताच्या खोली. एवढं आणलंय सामान दे इथे असं म्हणते नम्रता. मला सांग आकाश झोपले का ग असं म्हणते नम्रता. अहो ताई असं म्हणते ईश्वरी. झोपले हा आकाश. बरं ताई तू ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतीस ना ते तर झालंय आता असं म्हणते ईश्वरी. फायनली तुमचं लग्न झालंय असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणते नम्रता. मग कसं वाटतंय असं विचारते ईश्वरी. मिसेस आकाश पाटील असं म्हणते ती. तर आता हसते नम्रता खूप जास्त. इशू असं म्हणते नम्रता. मला छान वाटतंय पण टेन्शन पण आलंय असं म्हणते नम्रता. अगं कसलं टेन्शन ताई असं म्हणते ईश्वरी. तू बघतेस ना असं म्हणते नम्रता. आकाशच्या आईला मी आवडत नाही आणि अंजली ताई पण अशा वागतायत. मला ना कळतच नाहीये ह्या माणसांना कसं सांभाळायचं असं म्हणते नम्रता. इशू तू कसं सांभाळतेस ह्या सगळ्यांना ग असं म्हणते नम्रता. तर ईश्वरी म्हणते ताई अगं या घरातल्या प्रत्येक माणसाला आपलं मांडलं ना मनातून तर सगळं एकदम आसान होऊन जातं असं म्हणते आता ईश्वरी. या घरातल्या माणसांनी मला आपलं मांडलंच नाही तर असं म्हणते नम्रता. तर ईश्वरी म्हणते असं काही नाही आहे ना ग ताई. हा पण तुला ना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक जागा निर्माण करावी लागेल तुझी आणि तुला ते जमेल अगं माहितीये मला असं म्हणते ईश्वरी. खरंच असं म्हणते नम्रता. हो असं म्हणते ईश्वरी. विश्वास आहे माझा असं म्हणते ती. हा आता तुम्ही असं अचानक लग्न करून आल्यामुळे मामी थोड्या चिडल्या आहेत पण होईल अगं हळूहळू सगळं नॉर्मल होईल असं म्हणते ईश्वरी. शेवटी आपल्या बाबा म्हणतात ना तेच खरं आहे असं म्हणते ईश्वरी. आपण चांगलं वागत राहिलो ना की समोरचा माणूस जास्त वेळ आपल्याशी नाही वागू शकत वाईट खूप वेळ. आपली अच्छाई कधीतरी जिंकतेच असं म्हणते ईश्वरी. तर नम्रता म्हणते इशू तू आहेस ना माझ्यासोबत असं म्हणते नम्रता. ही काय विचारणं झालं का ते असं म्हणते ईश्वरी. इशू आहे ना ठीक करते फिकर नॉट असं म्हणते ती. तर आता ती मिठी मारते नम्रताला. तर दोघी बहिणी मिठी मारतात एकमेकींना. चला चला झोपायचं आहे ना असं म्हणते ईश्वरी. हो हो असं म्हणते आता नम्रता. आता झोपेल असं वाटत नाही असं म्हणते नम्रता. ए इशू. तर आता इथे अर्णव बसलेला असतो आपल्या खोलीमध्ये. दादा असं म्हणतो आकाश. मी काय विचारतोय ऐक ना तुझं लग्न झालंय ना मग काय डाऊट आहे का असं म्हणतो अर्णव. ऐकून घे आधी मी काय म्हणतोय असं म्हणतो आकाश. बोल असं म्हणतो अर्णव. तुझं लग्न झालंय त्यामुळे काही अडवाईस सजेशन्स काय देशील असं म्हणतो आकाश. अडवाईस असं म्हणतो अर्णव. मी तुला अडवाईस देऊ? मी लवगुरू नाही आहे. लवगुरू तर तू आहेस ना मला अडवाईस द्यायचा. रिलेशनशिप मध्ये असं करायचं तसं करायचं असं हे कर तशी हे कर. कळलं कळलं असं म्हणतो आता इथे आकाश. पण काय आहे ना मी जे अडवाईस जे सजेशन देतो ते लग्नाच्या आधीचे होते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वाले. तेव्हा मी लवगुरू होतो पण लग्नानंतरचा लवगुरू तर तू आहेस ना असं म्हणतो आकाश. दे ना. कळेल कळेल काय सिक्रेट नाही सगळं सेमच असतं असं म्हणतो तो.
एकच गोष्ट सांगेन, नम्रता इज युअर वाईफ नाव, नॉट युअर गर्लफ्रेंड असं म्हणतो अर्णव. मला माहिती आहे असं म्हणतो आकाश. सो जस्ट मेक शुअर की घरचे सगळे तिला रिस्पेक्ट करताय, ती सगळ्यांचा रिस्पेक्ट करते आणि जितका तिला तुझ्यावर विश्वास आहे तितकाच तिचा आपल्या सगळ्यांवर विश्वास असला पाहिजे. दॅट्स इट, सिम्पल असं म्हणतो अर्णव. काय असं म्हणतो होता अर्णव. तर आता इथे आकाश टाळ वाजवतो. क्या बात है, क्या बात है असं म्हणतो. मान गए लव गुरु, मान गए असं म्हणतो. आजपर्यंत मला वाटत होतं तू फक्त ग्रेट बिझनेसमॅन आहेस, पण रिलेशनशिप मध्ये तू एवढा तुझा एक्सपेक्टिव्ह आहे हे माहित नव्हतं मला असं म्हणतो. ग्रेट, एक काम करूया, उद्या बिझनेस बंद करून हे रिलेशनशिपचे क्लासेस चालू करूया, चालेल असं म्हणतो. इथे अर्णव पडे असं म्हणतो. इथे आकाश चालेल. तर आता अर्णव असतो. तर आता अर्णव म्हणतो वॉट, झोप उशीर झालाय असं म्हणतो अर्णव. उद्या सकाळी 9ला उठायचंय, ऑफिसला जायचंय असं म्हणतो तो. काय काय उद्या ऑफिस असं म्हणतो आकाश. का कशाला असं म्हणतो आकाश. आम्ही इतक्यात हनीमूनला पण जाणार नाही आहोत, रात्री टाइम स्पेंड करू दे मला असं म्हणतो होता आकाश तिच्यासोबत. आकाश असं म्हणतो अर्णव. उद्या 9 वाजता शार्प, कळलं तुला असं म्हणतो होता अर्णव. माहिती आहे इंडस्ट्रीजची मीटिंग आहे आणि ती तुला अटेंड करायची उद्या असं म्हणतो अर्णव. वॉट असं म्हणतो होता आकाश. आय थिंक दॅट सिरियस फॉर मी. गुड असं म्हणतो अर्णव. ग्रेट, गुड नाईट असं म्हणतो आकाश. हेच ब्लँकेट घेणार आहेस का असं म्हणतो होता इथे अर्णव. तर आता इथे आकाशने ती ब्लँकेट घेतलेली असते. तर आता इथे बंद करतो अर्णव लॅम्प आणि तो झोपतो. तर आता तो हसत असतो. तर आता इथे ईश्वरी झोपलेली असते. तर आता तिला आठवतं काहीतरी. तर आता इथे अर्णवला पण आठवत असतं. तर आता रोमॅन्टिक गाणं लावलंय बॅकग्राऊंड मध्ये, तू पहावं मी हरावं. तर आता त्याला आठवतं कसं ईश्वरीने तुम्ही ग्रेट आहात म्हणून त्याला पापी दिलेली असते, सगळं आठवतं त्याला. तर आता कसं ते दोघे ऑकवर्ड झालेले असतात हे आठवतं त्याला. तर आता इथे त्याला आठवतं कसं ईश्वरी आणि अर्णव एकमेकाच्या अंगावर पडलेले असतात, सगळं त्याला आठवतं. तर आता तो खूप लाजत असतो सगळं आठवण करून. तर आता इथे ईश्वरी पण त्याला आठवण करत असते. तर आता तिला आठवतं कसं ती पडलेली असते अर्णववरती, हे सगळं आठवतं तिला. तर आता इथे तिला आठवतं कसं कुकिंग मध्ये मदत करत असतो अर्णव तिची. तर दोघे एकमेकांना आठवण करत असतात बघा प्रेक्षक आपापल्या बेडवरती बसून. तर आता कसं त्यांनी रोमॅन्टिक डान्स केलेला असतो हे सगळं आठवतं तिला. हे सगळे आता फ्लॅशबॅक मध्ये त्यांना क्षण आठवत आहेत जे एकमेकांसोबत घालवलेले असतात ते. सरांना झोप लागली असेल का असं म्हणते आता ईश्वरी. का तेही माझ्यासारखे जागे असतील असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे अर्णवला पण आठवण येत असते ईश्वरीची. तर आता कसं ते दोघं डान्स केलेले असतात हे सगळं आठवतं त्याला. तर आता तिलाही आठवतं डान्स. तर आता वेगवेगळा डान्स आठवतोय अर्णव आणि ईश्वरीला. म्हणजे अर्णवला आधीच आठवतंय आणि आता ईश्वरीला आत्ता झालेला डान्स आठवतो. तर आता तो आपला फोन आपल्या हातामध्ये घेतो. तर आता तो फोन करतो. हॅलो असं म्हणतो तो, मी सिंदूर. तर आता इथे रात्रीचीच वेळ असते. तर आता इथे अर्णव बोलवलेला असतो ईश्वरीला बाहेर गार्डन मध्ये. एवढ्या लवकर आलीस पण तू इथे झोपली होतीस का हॉलमध्ये असं म्हणतो तो. सर आहो घरातल्या घरात तुम्ही असं अचानक रात्री फोन केल्यानंतर मी काय करणार आहे असं म्हणते ईश्वरी. काय झालं आकाश भाऊजी काय बोलले का असं म्हणते ती. का राकेश बद्दल काही कळलंय असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे अर्णवला खोकला येतो. काय झालं का बरं वाटत नाही का तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. बोला ना काय होतं तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. सांगा ना सर असं म्हणते ती. तर अर्णव बघतच असतो तिच्याकडे. बोला ना असं काय बघत का बसले माझ्याकडे असं म्हणते ईश्वरी. सर असं म्हणते ती. झोपलात का असं म्हणते ती. तर आता अर्णव उभारतो. काय प्रॉब्लेम आहे मिस इंदोर. नाही इतरांबद्दल काय बोलायचं असेल, इतरांचे प्रॉब्लेम्स असतील तरच आपण बोलायचं का असं म्हणतो अर्णव. म्हणजे असं म्हणते ईश्वरी. म्हणजे आपल्याबद्दल पण काय बोलू शकत नाही का आपण असं म्हणतो तो. आपल्याबद्दल असं म्हणते आता ईश्वरी. आपल्याबद्दल बोलण्यासारखं काय आहे का असं म्हणते आता ईश्वरी. बोला ना. नाही नाही आपल्याबद्दल बोलण्यासारखं काही नाही असं म्हणतो आता अर्णव. अब्सोल्युटली नथिंग. जा जा जाऊन झोप जा, नम्रता बरोबर जाऊन झोपचा असं म्हणतो अर्णव. तर ईश्वरी म्हणते एक मिनिट, एकतर प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही असे चिडता माझ्यावर असं म्हणतो. आलेलो तेव्हा मी चिडलेलो नव्हतो, मला वाटलं होतं मी तुझ्याशी छान गप्पा मारेल, तुझी बडबड ऐकण्याचा असं म्हणतो तो आणि गप होतो. तर आता तो काय बोलतच नाही. जा जाऊन झोप जा असं म्हणतो अर्णव. मूड खराब करून टाकला असं म्हणतो. एकतर कसं बोलायचं ना हे तुम्हाला कळत नाही, नीट बोलता येत नाही तुम्हाला असं म्हणते आता ईश्वरी. आणि मी काय तुमच्या नेहमी मूड प्रमाणे बोलायचं आहे का आणि माझ्या मूडचं काही नाही असं म्हणते ईश्वरी. तुमचा मूड असला की मी बोलायचं, तुमचा मूड नसला की मी हसायचं, मी गप्प बसायचं. हळू बोल जरा, सगळे येतील बाहेर नाही तर असं म्हणतो इथे अर्णव. एक काम कर तू जाऊन झोप नम्रताच्या बाजूला, ओके असं म्हणतात अर्णव चिडून. तर आता ईश्वरीला हसायला येतात बघून अर्णवला. काय झालं असं म्हणतो अर्णव. व्हॉट हॅपेंड. तर आता ती हसते खूप. हसायला काय झालं असं म्हणतो तो. माझ्यावर हसतेस असं म्हणतो तो. नाही 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 असं म्हणते ईश्वरी. नाही नाही असं म्हणते ती. सॉरी मी तुमच्यावर हसत नाही असं म्हणते ईश्वरी. मग कशाला हसतेस असं म्हणतो अर्णव. ते काय ना तुमच्याशी भांडल्याशिवाय मला झोप येत नाही असं म्हणते ईश्वरी. मला पण तुझ्याशी भांडल्याशिवाय झोप नाही येत असं म्हणतो अर्णव. पण आता भांडलो आता लागेल असं म्हणते आता ईश्वरी. आता हसतो अर्णव पण. एनिवे गुड नाईट ना असं म्हणते आता ईश्वरी. या असं म्हणतो अर्णव. गुड नाईट असं म्हणतो तो. तर आता ती जात असते तेवढ्यातच आता अर्णव तिला मिठी मारणार असतो. जाऊ दे जाते मी असं म्हणते ईश्वरी. भाऊजींच्या शेजारी झोपा तुम्ही असं म्हणते ईश्वरी. वॉट असं म्हणतो अर्णव. तर तो मिठी मारणार असतो तिला तेवढ्यातच ती जाते तिथून पळून. तर आता माहिती समतर बघत तरी आपले काय ते. तर आता अर्णव म्हणतो आजपासून राजेश भोसले आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मधले एक असतील असं म्हणतो अर्णव. तर आता इथे ईश्वरी म्हणते कसं काय तुम्ही राकेशला अचानक बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये ठेवलं असं म्हणते ईश्वरी. सिंधूवर त्यांनी चांगलं काम केलंय असं म्हणतो आता इथे अर्णव. नेक्स्ट टार्गेट असं म्हणतो राकेश सात्विक फॅशन्स. राजेश शिर्केंचा बिझनेसच हवाय आता मला असं म्हणतो तो. त्या दिवशी मला कळालं की राकेशचा सात्विक फॅशनवर डोळा आहे असं म्हणतो अर्णव. तो दिवस त्याचा शेवटचा दिवस असेल असं म्हणतो अर्णव.
तर बघा प्रेक्षक हो किती मोठा कांड करतोय अर्णव. त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बनवून आता राकेशला आयती संधी दिली त्याला ह्यानी तर आता इथे त्याने ईश्वरीचं ऐकायला हवं होतं. तर आता रिक्वेस्ट होतं इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.